म्हणवलेला गेलेला आहे. दुष्ट जो होता तो आहाज होता, त्याने मंदिरं त्या ठिकाणी बंद केली. त्यानंतर मूर्तीपूजा, मूर्तींची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. स्वतःच्या मुलांचा होमार पण त्याने केलेला आहे. त्याऐवजी हिजकियाने मंदिरं उघडी केली. परमेश्वराच्या विरुद्ध बांधलेल्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या त्याने तोडून टाकल्या. याजक आणि लेवी यांची व्यवस्था त्या ठिकाणी लावून दिली आणि परमेश्वराकडून त्याला फार मोठी सुटका याचा अनुभव झाला. देवाने त्याला आरोग्य दिलं, दीर्घायुष्य दिलं आणि त्याचं चिन्ह देखील दिलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि या काळामध्ये आमोदाचा पुत्र यशया त्या ठिकाणी सेवा कार्य करत होता. त्याला परमेश्वराकडून वचन काय प्राप्त झालं, तर यहुदामध्ये जी दुष्टाई माजलेली होती, यहुदामध्ये जी बंडखोरी, आज्ञाभंग आणि अवज्ञेचं पातक चालू होतं, त्याविरुद्ध परमेश्वर यशया करवी यहुदातील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते बोलत असताना तो साक्षीदार म्हणून आकाश आणि पृथ्वीला मध्ये ठेवत आहे. तो म्हणतोय की हे आकाशात तूही ऐक, अगे पृथ्वी तूही ये, मी आपल्या लोकांबरोबर त्या ठिकाणी वाद चालवत आहे. मी या लोकांचं पालन पोषण केलं, मी या लोकांना लहानाचं मोठं केलं, परंतु ते फितूर झालेत. आम्ही पाहिलं की देव इस्रायलला स्वतःची संतती असं म्हणतो. देव इस्रायलला स्वतःचा पुत्र असा म्हणतो. त्याच इस्रायलाचे वंश यहुदा वंश, हे यहुदा वंश, त्याची मुलं, त्याची संतती, त्याचे निवडलेले लोक असताना देवाने त्यांचं रक्षण, देवाने त्यांचं पालन पोषण केलेलं असताना ते त्याच्यापासून फितूर झालेले आहेत. आणि म्हणून त्यांच्यावर हा दोषारोप ठेवत असताना देव साक्षीसाठी आकाशाला आणि पृथ्वीला त्या ठिकाणी उभं करत आहे. प्रिय हालेलुया. तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं, देव म्हणतो की बैलाला देखील आपला मालक ओळखता येतो, गाढव देखील आपल्या मालकाच्या ठाण्यात व्यवस्थित जातं, परंतु तुम्ही लोक मला ओळखत नाही. तुमचा मालक, तुमचा निर्माण करता, तुमचा पालन पोषण करणारा, तुमचं भरण पोषण करणारा, तुमचं संरक्षण करणारा, तुम्हाला आरोग्य देणारा, शत्रूपासून सुटका करणारा कोण आहे याचा तुम्हाला विसर पडलाय. तुमची अवस्था बैलांपेक्षा आणि गाढवांपेक्षा वाईट झाली आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि तुमच्यामध्ये स्वैराचार वाढलेला आहे. तुम्ही स्वतःच्या बुद्धीने त्या ठिकाणी चालता आणि परमेश्वराला स्वैराचाराचा वीट आहे, याविषयी देखील काल आम्ही अभ्यास केला. चौथ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वर यहुदाविषयी दुःखोद्गार काढतो. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमेविषयी दुःखोद्गार काढले होते. यरुशलेमे यरुशलेमे, संदेश त्यांचा घात करणारे, तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे. जसं येशूने यरुशलेमेला म्हटलं, तसं देव यशया करवी यहुदाच्या अखंड राष्ट्राला दोषारोप लावत आहे. तो म्हणत आहे की हे अख्खं राष्ट्र पापिष्ट आणि भ्रमिष्ट झालेलं आहे, दुष्कर्मांमध्ये भारावलेले आहेत आणि ही आता दुष्कर्मांची संतती झालेली आहे. पहा, जिथं परमेश्वर स्वतः इस्रायलला स्वतःची संतती म्हणतो, पापांमुळं आता तो त्यांना त्यांची मुलं देखील म्हणेनासा झालाय. तो म्हणतोय की तुम्ही दुष्कर्मांची संतती जन्मलेल्या, पापांमध्ये तुमचा जन्म झालेला आहे. सातत्याने पाप करून तुम्ही त्या पापांमध्येच जन्मलेले आहात. तुम्ही आचार भ्रष्ट मुलं आहात. तुम्ही परमेश्वराला सोडलेला आहे आणि परमेश्वराच्या पवित्र प्रभूला त्या ठिकाणी तुम्ही तुच्छ मानलेलं आहे, वियुक्त होऊन मागे फिरलेले आहेत असं 5व्या वचनामध्ये म्हणतो. सतत त्यांच्या डोक्यामध्ये प्रियानो दुष्टाईचे विचार भरलेले आहेत. सातत्याने ते पापाकडं आणि पापाच्या गुलामगिरीकडे त्या ठिकाणी वळण्याचा प्रयत्न करतात. 5व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वर म्हणतो की तुम्ही का सारखा माझ्याकडून मार खाता, का तुम्हाला सुधारता येत नाही, का तुम्ही मागे वळत नाही. तुम्ही जितक्यांदा पाप कराल तितक्यांदा माझ्याकडून तुम्ही शासन पावाल. आणि शासन करून करून, वारंवार शासन करून सुद्धा तुम्ही मागे फिरत नाहीयेत. आणि आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये परमेश्वराने अनेक वेळा लोकांना दुष्काळ, मरी, तलवार, बंदिवास, लढाया आणि अनेकांकडून पराजय याद्वारे शासन केलेलं आहे. का? जेव्हा ते देवाचं ऐकेनासे झालेत तेव्हा. प्रभू म्हणतो की आता तरी फिरा, का माझ्या हातून सारखा मार त्या ठिकाणी खाता. काल आम्ही उदाहरण पाहिलं, घरातलं जे अवकळ पोर असतं त्याला त्याचा बाप काय म्हणतो, तू का सारखा माझ्या हातून मार खातोस, का सुधरत नाहीस. अगदी त्याचप्रमाणे आपल्या लेकराशी बोलल्याप्रमाणे देव इस्रायलाशी, यहुदाशी त्या ठिकाणी बोलत आहे. तो म्हणतो की का मार खाता, मागे फिरा. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी, हरेक हृदय ग्लान झालेला आहे आणि हरेक मस्तक त्या ठिकाणी व्यथित झालेला आहे. प्रत्येक हृदय मूर्छित झालेला आहे. त्याला चांगलं बरं वाईट कळतच नाही. सातत्याने त्याचा ओढा वाईटाकडे त्या ठिकाणी सुरू आहे असा परमेश्वर त्या ठिकाणी त्यांना दोष लावतो, नाही का. आणि मग 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या परमेश्वराने ओढवलेल्या न्यायामुळे, परमेश्वराने त्यांच्यावर आणलेल्या पिढेमुळे त्यांच्यात काय झालेलं आहे, पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत एकही भाग धड राहिलेला नाहीये. सगळ्या जखमा, चेंचरलेले, पळवलेले घाय कोणी पिळून काढत नाही, त्यांच्यावर कोणी पट्टी देखील बांधत नाहीये असं त्या ठिकाणी
म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या पिढ्या त्यांच्यावरती आल्या, पुळवांनी, जखमांनी, गळवांनी भरून गेलेले आहेत. पट्टी बांधायला कोण नाहीये, तेल लावून जखम नरम करायला कोण नाहीये. का? कारण परमेश्वरच पट्टी बांधणार आहे. परमेश्वरच त्या ठिकाणी आमच्या जखमा धुणारा, आम्हाला बरं करणारा देव आहे. परंतु ते देवाकडे जातच नाहीत. हे देवाकडून आलेलं शासन आहे म्हणून पश्चाताप करत नाहीत आणि आपल्या जखमांमध्ये, पुवळलेल्या जखमांमध्ये, भरलेल्या ठासठसणाऱ्या जखमांमध्ये तसेच पडून राहतात, असं देवबाप त्यांना म्हणतो. स्तोत्र 147:3 मध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर भग्न हृदयी जनांना बरं करणार आहे आणि जखमी जनांना पट्टी बांधणार आहे. परंतु देव म्हणतो की तुम्हाला पट्टी बांधायला कोण येत नाही, कारण तुम्ही माझ्याकडे येतच नाहीत. माझ्याकडनं बरे व्हायला तुमची इच्छाच राहिलेली नाहीये. तुम्ही सातत्याने वाईटाकडे त्या ठिकाणी जाता. 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुमची नगरं अग्नीने जळलेली आहेत, शेतातलं पीक तुमच्या देखत तुमचे शत्रू खाऊन टाकतात, परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे तुमचा देश ओसाड झालेला आहे असं तो म्हणतो. अनेक राजे त्यांच्यावरती उठले, इस्रायल त्यांच्यावर उठलं. इस्रायल आणि यहुदी सख्खे भाऊबंद असताना 10 वंश इस्रायल होते, त्यांनी यहुदावरती स्वारी केली आणि यहुदातले अनेक लोक त्या ठिकाणी गुलाम म्हणून घेऊन गेले. आश्शुरी लोकांनी आक्रमण केलं, पलिष्ट्यांनी आक्रमण केलं आणि त्यांची नासाडी केली. प्रिय, जो देव म्हणतो की मी तुमच्या शत्रूंच्या देखत तुम्हाला ताट वाटणार आहे, तो देव म्हणतो की तुमच्या देखत तुमचे शत्रू तुमचं पीक घेऊन जातात. का? कारण तुम्ही मला सोडले. रक्षण करणारा मी माझा हात तुम्हापासून काढून घेतलेला आहे आणि तुमची दशा ही अत्यंत उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ओसाड अशी झालेली आहे. सियोन कन्या जी यरुशलेम आहे ती कशी झालेली आहे? द्राक्षीतल्या मळ्यातल्या छोट्या खोपीप्रमाणे झालेली आहे. बागेतल्या माचाळासारखी आणि वेडा पडलेल्या नगरासारखी तिची अवस्था झालेली आहे. गांगरून गेली आहे, भेदरून गेलेली आहे, रानात छोटीशी खोप करून राहत आहे, अशी अवस्था तिची झाली आहे. का? कारण तुम्ही अवज्ञा करता आणि परमेश्वर तिच्या रक्षणासाठी उभा नाहीये, कारण तुमच्या पापांनी तुमच्या आणि माझ्यामध्ये आडभिंत केलेली आहे. 9व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं, सेनाधीश परमेश्वर म्हणतो की मी जर राखून ठेवले नसते तर तुमची अवस्था गमोऱ्यासारखी आणि सदोमांसारखी त्या ठिकाणी झाली असते. मी जर ठरवलं असतं की तुम्हाला समूळ नाश करायचं, तर तुमचा नाश मी समूळ केला असता, जसा सदोम आणि गमोराचा केला. अग्नी आणि गंधक पाडून त्यांना भस्म केलं, तसं तुम्हालाही संपवलं असतं. परंतु दाविदाला, तुमच्या पित्याला अब्राहमाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे मी तुमच्यातला काही बुंदा, काही भाग शेष ठेवलेला आहे. तुमच्यातलं एक चांगलं पवित्र बी मी राखून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला समूळ नष्ट केलेलं नाही. काल या वचनांचा अभ्यास आपण केला. आता पुढच्या वचनाकडे आपण जाऊया. 10वं वचन पटकन कोणीतरी वाचा. याच गतीने प्रियांनो आपण पुढे जाणार आहोत. जे संदर्भ आहे ते संदर्भ घेऊन घेताना हा वाचा. खऱ्या पश्चातापासाठी आव्हान. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोऱ्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. आमीन. बस. येस. आता पुढच्या वेळेला ज्यांनी वचन वाचलं नाही त्या सगळ्यांनी संधी घ्या प्रियांनो, म्हणजे आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊयात. सदोमाच्या अधिपतींनो आणि परमेश्वराचे वचन ऐका. गमोऱ्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. यहुदाशी बोलत आहे, त्यांना सदोम आणि गमोरा का म्हणत आहे? कारण सदोम आणि गमोरासारखं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासारखीच व्यथा त्यांची झालेली आहे. त्यांच्यासारखीच प्रियांनो पातकं घाणेरड्या गोष्टी त्यांच्यामध्ये जन्मलेल्या आहेत. आणि म्हणून तो यहुदाला सुद्धा म्हणत आहे की तुम्ही देखील सदोम आणि गमोरासारखे झालात. मला कारण होतं की मी तुम्हाला नष्ट करावं, परंतु तरी देखील मी तुम्हाला राखून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही आता तरी देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. आता तरी देवाच्या नियमांकडे आणि विधींकडे वळा. मी तुमच्यावर दया केली, तुम्हाला नाश, तुम्ही पूर्ण भस्मसात झाला नाहीत. तो त्यांची तुलना सदोम आणि गमोराच्या पातकांसारखी त्या ठिकाणी करत आहे. अनुवादाचा 32वा अध्याय वचन 32 कोणीतरी वाचा. वाचक वर्ग सगळे तयार राहा आपलं पवित्र शास्त्र घेऊन. आणि ज्या ज्या वचनं येतील त्याच्या बाजूला एकच मिनिट सीमा, जी जी वचनं येतील, क्रॉस रेफरन्स येतील, ते पवित्र शास्त्रामध्ये एकतर पेन्सिलने किंवा आपल्या वहीमध्ये नमूद करून ठेवा. वाचेल. त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेपासून निघाली आहे, ती गमोऱ्यांच्या मळ्यातली आहे. त्यांची द्राक्षे विषारी आहेत, त्यांचे घोस कडू आहेत. येस. जी द्राक्षलता परमेश्वराने लावलेली होती ती द्राक्षलता सदोम आणि गमोऱ्याच्या द्राक्षलतेसारखी झालेली आहे. ज्या द्राक्षलताला देवाला आवडणारी फळं येत होती त्या द्राक्षलतेवरती आता वाईट कडू
अशी फळं त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत. म्हणजेच काय, देवाने लावलेल्या द्राक्ष वेलीमध्ये सदोम आणि गमोऱ्याचं पीक शिरलेलं आहे, तशी वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी या यहुदाच्या अधिकाऱ्यांना म्हणतो, तुम्ही अनुवाद 32 अनुवाद किती 32 सांगितलं? 32 हो, थँक्यू. 32 वचन 32. अंकल, अनुवाद 32 वचन 32. येस, चला. म्हणून तो त्या लोकांना सदोम आणि गमोऱ्याची त्या ठिकाणी उपमा देत आहे आणि म्हणत आहे की आपल्या पातकांपासून मागे फिरा, तुमची फळं जी विषारी आणि कडू झालेली आहेत ना, ती चांगली करा, रसाळ करा, गोड करा, जेणेकरून मला त्यामध्ये आनंद पावेल. मी लावलेली द्राक्षलता आहात तुम्ही, तुमच्यावरती चांगलं फळ येणं अपेक्षित होतं, तुम्ही वाईट फळ द्यायला लागलात. मी तुमच्याकडनं काय अपेक्षा करू? का? कारण तुम्ही सगळे बहकून गेलात आणि परराष्ट्रीयांसारखी पातकं तुमच्यामध्ये आलेली आहेत. किती भयंकर गोष्ट आहे पहा प्रियांनो. देव स्वतःच्या मुलाला, जे पापाने भ्रमिष्ट झालेले आहेत अशा लोकांचं तुलना त्यांच्याशी करत आहे प्रिय. तो म्हणत आहे की तू सदोम आणि गमोरासारखा झालायस, पापी झालायस. हालेलुया. 11व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, वाचा. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्टवासरांची वपा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. आमेन. येस, परमेश्वर म्हणतो की तुम्ही बहुत यज्ञ बली केलेत, खूप झालं आता. मेंढरांचे होम, पुष्टवासरांची वपा यांनी माझी तृप्ती झालेली आहे. बैल, बोकड आणि कोकरे यांच्या रक्ताने मला आता संतोष वाटत नाहीये. हे सगळे विधी कोणी लावून दिलेत? स्वतः परमेश्वराने लावून दिलेले आहेत. परंतु आता तेच विधी जेव्हा इस्रायली यहुदी लोक करतात, तेव्हा देव म्हणतो की बास झालं, आता मला कंटाळा आला तुमच्या या होमार्पणाचा. का? कारण या होमार्पणा मागे जी मूळ संकल्पना देवाची होती की त्यांनी शुद्ध असावं, पवित्र असावं, पापापासून फिरावं, ते न करता अवज्ञा करून परमेश्वरासमोर ती अर्पण घेऊन येतात. पाप करून पश्चाताप न करता अर्पण घेऊन येतात. पाप करतायत आणि अर्पणांचा भडीमार करतायत, पाप करतायत आणि अर्पणांची रेलचेल करतायत. देव म्हणतो मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय, त्याने मला आता संतोष मिळत नाहीये. मला तुमची अंतःकरणं हवी आहेत, जी माझ्याकडे वळलेली असायला पाहिजे. वास्तविकता जी अंतःकरणं मला हवी आहेत, ती अंतःकरणं तुम्ही मूर्तीपूजेला बहाल केलेली आहेत, आणि जी अर्पणं मला नको आहेत ती अर्पणं तुम्ही माझ्याकडे आणून माझ्या समोर टाकतात. मला आता ती पुरे झालेली आहेत. प्रियांनो, अर्पणाच्या संदर्भाने तुम्हाला मला माहिती आहे की देवाला अर्पणांपेक्षा आज्ञापालन जास्त आवडतं. जरी त्याने जुन्या करारामध्ये ही विधी लावून दिलेली आहेत, तरी अगदी जुन्या करारापासून तो हे सांगत आलाय की तुमची अर्पणं क्षुल्लक आहेत, मला तुमचं अंतःकरण हवंय, मला तुमचं आज्ञापालन हवंय. तुमची मनं माझ्याकडे वळलेली असणं अत्यंत गरजेचे. स्तोत्रामध्ये तो म्हणतो, वनातील सर्व पशु, डोंगरावर चरणारे सगळी जनावरं, उडणारे सगळे पक्षी माझे नाहीत काय? मला भूक लागेल तेव्हा मी त्यातलं घेऊन खाऊ शकतो, परंतु त्या गोष्टींनी मला संतोष नाही. मला तुमची अंतःकरणं हवी आहेत. तुमची अंतःकरणं माझ्याकडे नसताना तुम्ही असं दाखवता की देवा पहा मी तुला किती अर्पण आणतोय. देवाला ती मान्य होणार नाहीत प्रियांनो, नाही का? देव दयेचा भुकेला आहे प्रियांनो. देवाला दया हवी आहे, देवाला आज्ञापालन हवंय. नवीन करारामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त शिकवतो की तुझ्या भावाविरुद्ध तुझ्या मनामध्ये काय असेल आणि तू जर अर्पण करायला मंदिरात आला असेल तर काय कर? ते अर्पण तिथंच ठेव, घरी जा, भावाबरोबर आधी सलोखा कर आणि मग अर्पण घेऊन ये, तरच ते मान्य होईल. आम्ही जर पापात असू, आम्ही जर देवाच्या वचनानुसार नियमशास्त्रानुसार वागत नसू, तर तुम्ही किती मोठी अर्पण आणली, किती मोठं यज्ञार्पण होमार्पण केलं, तर ते देवाला संतोषदायक असं असणार नाहीये प्रियांनो. दोन्ही गोष्टी हातोहात चालल्या पाहिजेत. तुमचं अंतःकरण आणि तुमचं अर्पण प्रियांनो एकसारखं असणं गरजेचं आहे. शुद्ध भावाने, पवित्र्याने, पश्चातापपूर्वक परमेश्वराला ते अर्पणलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. असं नसेल तर देव म्हणतो की मला आता त्याचा काही फायदा नाहीये, माझ्या ते काही कामाचं नाहीये. तुम्ही आणि मी आपले दान दशमांश देताना पश्चातापपूर्वक परमेश्वराच्या भांडारात टाका प्रियांनो, नाहीतर ते देवाला काही कामाचं नाहीये. हे तुम्ही आणि मी शिकूयात. पुढच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 12व्या वचनामध्ये
तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणी तुडवता, हे तुम्हास सांगितले कोणी? आमेन. Yes. देव म्हणतो की तुम्ही माझं दर्शन घेण्यासाठी येता, माझं अंगण तुडवता, तुम्हाला हे कोणी सांगितलं करायला? वास्तविकता देवानेच हे विधी आणि नियम लावून दिले की त्यांनी वर्षातून 3दा त्याच्या मंदिरामध्ये यावं, सामुदायिक रीतीने पश्चाताप करावा आणि अर्पण करावीत. आणि परमेश्वर आता त्यांना विचारतो की तुम्ही येता, नुसतीच माझी अंगणं तुडवता, तुम्हाला कोणी सांगितले त्या गोष्टी करायला? नुसतीच गर्दी करता आणि जमता. तुमचा मनोभाव वेगळा असतो, तुमची अंतःकरणं वेगळीकडे असतात. शरीराने तुम्ही फक्त माझ्या मंदिरात उपस्थित असता आणि गर्दी करून माझी अंगणं तुडवण्या पलीकडे तुम्ही दुसरं काहीच काम करत नाही. असं करायला तुम्हाला कोणी सांगितलं? देवाने त्यांना नियम लावून दिलेले होते, विधी लावून दिलेले होते. प्रियांनो, निर्गमाचा 34वा अध्याय आणि वचन 23 आणि 24 कोणीतरी वाचा पटकन. निर्गम 34, 23, 24. वर्षातून 3दा तू तुझ्या सर्व पुरुषांनी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर याच्या समोर हजर व्हावे. मी तर परराष्ट्रीयांना तुझ्यापुढून हलवून देईन व तुझी सरहद वाढवीन. वर्षातून 3दा तू आपला देव परमेश्वर याच्या समोर हजर होण्यास जाशील, तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. येस. वर्षातून 3दा देवाने यायला सांगितलंय. कसं यायला सांगितलंय? शुद्ध भावाने, पश्चातापपूर्वक, पापांपासून वळून यायला सांगितलं. त्या उलट लोक पश्चाताप न करता, शुद्ध न होता, पवित्र न होता, आपली मनं न वळवता नुसतीच गर्दी करतात आणि परमेश्वराचं अंगण नुसतं तुडवून जातात. त्यातून त्यांना काही लाभ होत नाही आणि परमेश्वर देखील त्यांचा स्वीकार करत नाही. आत्ताच आपण नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची भक्ती अनुभव, बहुसंख्य चर्चमध्ये गर्दी होती प्रियांनो. सगळेच लोक काही परमेश्वराकडे पश्चातापपूर्वक आले होते का? काही लोक फक्त सणावळा किंवा आमच्यासाठी आनंद करण्याचा दिवस आहे, नवे कपडे आणि सगळ्या गोष्टी घालून आले होते. अनेक लोक, बहुतांश लोक परमेश्वराचं मंदिर फक्त तुडवून गेलेले आहेत. परमेश्वराने त्यांच्या अर्पणांचाही स्वीकार केलेला नाही. का? कारण ते पश्चातापपूर्वक आले नाहीत. ते शुद्ध आणि पवित्र भावाने परमेश्वरासमोर आले नाहीत. प्रभू म्हणतोय की तू परमेश्वराच्या मंदिरात पाय टाकताना जपून काळजीपूर्वक पाय टाक. का? कारण परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. तुम्ही अर्पण आणता, तुम्हाला वाटतं परमेश्वर माफ करेल, क्षमा करेल, आणि तुम्ही मन मात्र विपरीत दिशेकडे लावता. हे उपयोगाचं नाही. तुम्हाला हे करायला कोणी सांगितलं? मी करायला काय सांगितलं होतं आणि तुम्ही काय करत आहात? तुम्ही फक्त गर्दी करून माझं अंगण त्या ठिकाणी तुडवत आहात. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्हाला यायला तरी कोणी सांगितलं? त्रासाने एखाद्या व्यक्तीला आम्ही म्हणतो की तुला माझ्या घरी यायला कोणी सांगितलं? जो फार आमचा प्रिय असतो, आवडता असतो, काहीतरी वाद असतो आपल्या दोघांमध्ये, आणि मग जेव्हा तो आपल्या घरी येतो तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो? तुला कोणी सांगितलं माझ्या घरी यायला? नाही का? अगदी त्याच भावाने परमेश्वर, त्याच भावनेनं परमेश्वर त्या यहूदाला म्हणत आहे की तुला कोणी सांगितलं माझ्या घरी यायला? जसं सांगितलं तसं मात्र तू येत नाहीस. तुला जे नको तेच तू जास्त करण्याचा प्रयत्न करत आहेस. 13व्या वचनामध्ये काय म्हणत आहे? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. धूपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बात व मेळे भरवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. देव म्हणतो की ही सगळी तुमची अर्पणं आता निरर्थक वाटतात मला. परमेश्वर खरं तर त्या अर्पणांचा स्वीकार करायचा केव्हा? जेव्हा मनोभावे ते केलीत, पश्चातापपूर्वक जर केलीत तर. निरर्थक केव्हा ठरतात? जेव्हा पश्चाताप न करता ती अर्पली जातात तेव्हा ती निरर्थक ठरतात. देव म्हणतो तुमची अर्पणं निरर्थक कशी झालेली आहेत? तुम्ही जाळलेला धूप मला वीट आणणार आहे. परमेश्वराच्या धूप वेदीवरती जो धूप चढवला जायचा त्याने परमेश्वराला संतोष यायचा, त्याचा सुगंध परमेश्वरापर्यंत पोहोचायचा, परमेश्वराला प्रसन्न वाटायचं. परंतु परमेश्वर म्हणतो तुमच्या दुष्कर्मांमुळे, तुमच्या पापांमुळे तुम्ही जाळलेला धूप देखील मला वीट आणणारा ठरत आहे, मला त्रासदायक ठरत आहे, असं परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे. पुढे तो म्हणतो चंद्रदर्शन, शब्बात, मेळे भरवणे मला आता खपत नाही. सणांचा मेळाही तुमचा अधर्मच झालेला आहे. किती दोष लावत आहे परमेश्वर. पहा,
परमेश्वर म्हणतो तुमचे ही सगळे सण, तुमचे मेळे, तुमचं एकत्रित येणं हे सगळं अधर्मासाठी चाललेलं आहे. त्यातनं धार्मिक एकही कार्य होत नाहीये, त्यातून नीतिमत्व काहीच प्रगट होत नाहीये, त्यातून शुद्धता आणि पवित्रता काहीच दिसत नाहीये. तुमची मनं मात्र इतरत्र वळलेली मला दिसतात, जी मला अधिक प्रिय आहेत. आणि म्हणून सगळ्या गोष्टी निरर्थक करत आहात तुम्ही. तुमची भक्ती आराधना, तुमचे मेळे, तुमचे चंद्रदर्शन, तुमचा शब्दात पालन, तुमचे पवित्र सण सगळं सगळं निरर्थक आहे असं तो म्हणतो. हे सगळं देवाने त्यांना करायला लावलं होतं. 2 इतिहासाच्या 8व्या अध्यायामध्ये वचन 13 मध्ये वाचा कोणीतरी. मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बातवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण या 3 नेमलेल्या वार्षिक सणात तो होम बली अर्पण करीत असे. येस, मोशेच्या नियमशास्त्रानुसार, देवाने लावून दिलेल्या विधीनुसार चंद्रदर्शने, मेळे, शब्बात, सगळ्या सप्तकांचा सण, भाकरींचा सण, मांडवाचा सण देवाने लावून दिलेला होता. लोक फक्त सणच साजरा करतात, मन मात्र देवापासून लांब आहेत. आज ही परिस्थिती काही वेगळी नाहीये प्रिय. हजारोच्या संख्येने परमेश्वराच्या घरात गर्दी असते. त्यांना वाटतं आम्ही हा मेळा भरवलेला आहे, आमचा हा उत्साहाचा सण आहे. परमेश्वर म्हणतो हे सगळं निरर्थक आहे. जोवर तुम्ही माझ्याकडे वळत नाही, जोवर तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्या आज्ञापालन करत नाही, माझ्या विधीनुसार चालत नाही, मला संतोषकारक काय आहे हे पाहत नाही, तोपर्यंत तुमचं एकत्रित येणं, मेळे भरवणे, सण करणे हे मला न आवडणार आहे प्रिय. आज ही काही परिस्थिती वेगळी नाहीये. आणि म्हणून प्रियांनो आम्ही आव्हान करत आहोत, वर्षभर कसोशीने परमेश्वरला झटून शोधण्याचा प्रयत्न करूयात प्रियांनो, जेणेकरून तो आमच्या जवळ असेल, जेणेकरून तो आम्हाला निरर्थक गोष्टींचा दोष लावणार नाही, जणू आमच्या सगळ्या प्रार्थनेचा त्याला वीट येणार नाही प्रिया. आमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे जातात ना त्याच्याकडे. आणि जर त्या पश्चाताप न करता आम्ही अर्पल्या, आमच्या पापांपासून न वळता पाप करत राहून आम्ही देवाजवळ हात उंच करून प्रार्थना करत राहिलो, परमेश्वर म्हणेल अरे बाबा तुझ्या प्रार्थनेचा मला वीट आलेला आहे. नीतिसूत्राचा 15वा अध्याय वचन 8 कोणीतरी वाचा. दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळांची प्रार्थना त्याला आनंदविते. आमेन. येस, हेच मर्म आहे. दुर्जनांच्या प्रार्थना त्याला वीट आणतात प्रियानो. देव तेच म्हणत आहे, तुम्ही दुर्जन झालेला आहात, तुम्ही दुर्जनांची संतती झालेला आहात. तुमचे सगळे मेळे, तुमच्या सगळ्या प्रार्थना, सगळा धूप, तुमच्या सगळे सणांनी मला वीट आलेला आहे असं परमेश्वर म्हणतो. परमेश्वर त्यांना दुर्जन म्हणतो. परमेश्वरला काय हवंय? सरळांची प्रार्थना परमेश्वरला हवी. जे सरळ मार्गाने आज्ञापालन करून नीतिमत्वाने जीवन जगतात, अशांच्या प्रार्थनेने देवाला आनंद होतो असं म्हटलेलं आहे, देवाला संतोष मिळतो. परंतु यहुदा मात्र त्या ठिकाणी पापाने भ्रमिष्ट झालेला आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. 14व्या वचनामध्ये काय सांगितलेलं वाचा. माझा जीव तुमची चंद्रदर्शनी व सण यांचा दोष करीतो, त्याचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. आमेन. फार देवा वैतागलाय प्रियांनो, नाही का त्या लोकांच्या पातकाने. किती म्हणत आहे पाहतो, म्हणतो की माझा जीव तुमची चंद्रदर्शने सण यांचा द्वेष करतो आणि आता त्या गोष्टींचा मला भार झालाय, ती सोसून सोसून मी थकून गेलोय. इस्रायलाच्या देवाला झोप लागत नाही, तो डुलकीही घेत नाही, तो थकत भागत नाही प्रियांनो. तरी तो म्हणतो की तुमच्या या सगळ्या गोष्टींचा भार माझ्यावर पडत आहे. जे मला हवंय ते तुम्ही न करता, मला वीट आणणाऱ्या गोष्टी का करता, माझ्याकडून का मार खाता तुम्ही, का माझ्याकडून पीडा अनुभवता, का माझ्याकडून शासन अनुभवता, या मी तुम्हाला जवळ घ्यायला तयार आहे. मागे फिरा, मन वळवा, पश्चाताप करा, पवित्र होऊन माझ्या अंगणात या. नुसतीच रेलचेल करून माझी अंगण तुडवू नका. या सगळ्या गोष्टी बघून बघून सहन करून मी थकलोय असं परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, आपण आपल्या कुटुंबातल्या एखाद्या अवखळ पोराप्रमाणे जसं बोलतो, अगदी तसंच परमेश्वर बोलत आहे.
तुमचा जो एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जी ऐकत नसते तिच्याशी जणू तुम्ही बोलता तसंच परमेश्वर म्हणतो, तुला सांगून सांगून मी थकलोय, तुझ्या या सगळ्या गोष्टींचा भार मला झाला, आता मला ते सहन होत नाहीये, असं परमेश्वर म्हणतो. का? कारण तो यहुदाला आपला मुलगा म्हणतो प्रियानो, इस्रायलला आपला मुलगा म्हणतो. तुम्ही आणि मी त्याची मुलं आहोत. आमचं सातत्याने पाप करत राहणं परमेश्वराला आवडत नाही प्रियांनो. आम्ही सातत्याने बंडखोरी करणं परमेश्वराला आवडत नाही प्रियांनो. आम्ही पाप करून करून आम्ही कितीही मोठी मोठी अर्पण, किती मोठ्या मोठ्या गोष्टी परमेश्वरासाठी करत राहिलो, सगळं निरर्थक ठरेल परमेश्वर म्हणून. धार्मिक किती मोठ्या सभा, किती सण आणि मेळे भरवले, परमेश्वर म्हणतो त्याचा मला वीट येतो, मला माझ्यासमोर ते करू नका. परमेश्वराला फक्त हे हवंय की तुम्ही आणि मी त्याच्या सरळ मार्गाने चालावं. त्याच्या समोर आहोत हे जाणून तुम्ही आणि मी पवित्रपणे चालावं, एवढंच परमेश्वराला हवंय. 15व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे? 16 15. 15 तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आमीन. किती विचित्र गोष्ट आहे, किती भयंकर गोष्ट आहे. ते म्हणतो तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला येतात तेव्हा मी डोळे झाकून घेतो, मी तुमच्याकडे बघत देखील नाही. का नाही बघत? कारण त्याचे डोळे पवित्र आहेत, ते पाप पाहू शकत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जेव्हा टांगला गेला, प्रभूने त्याच्यापासून देवाने तोंड फिरवलं आणि प्रभू म्हणाला, पित्या तू माझा त्याग का केलास? का? कारण परमेश्वराला दुष्टाई, पाप आवडत नाही प्रियान. आणि आम्ही पापांमध्येच हात वरती करतो आणि प्रभूची स्तुती करतो, हे परमेश्वरा पवित्र पवित्र सेनाधीश देवा. देव म्हणतो मी डोळे बंद केलेत, माझ्या पुढून निघून जा, मला तुला बघण्याची इच्छा नाहीये, मला तुला पाहायचं नाहीये. तुझ्या प्रार्थना मला वीट आणणारे आहेत, नाही का? प्रियानो, नव्या करारामध्ये परुष आणि जकातदाराची गोष्ट माहितीये ना? दोघ जण मंदिरामध्ये उभे होते. परुषी जो होता तो देवासमोर काय प्रार्थना करत होता? ऊर बडवून घेत होता, म्हणत होता, देवा ही माणसं लबाड बोलणारी आहेत, ही अधर्मी आहेत, व्यभिचारी आहेत, मी 2दा उपास करतो, परमेश्वरा मी दान धर्म दशांश देतो. आणि जकातदार काय करत होता? त्याला देवाकडे बघण्याचं धैर्य देखील होत नव्हतं, खाली मान घालून पश्चाताप करत होता. येशू विचारतो कोणाची प्रार्थना ऐकली गेली, परुषाची की जकातदाराची? जकातदाराची. का? कारण त्याने पश्चाताप केला, त्याने केलेल्या दुष्कर्मांबद्दल त्याला अनुताप झाला आणि देवासमोर खाली मान घालून तो उभा राहिला. परमेश्वर म्हणतो की तुम्ही मानही खाली घालत नाही, हात उभे करून माझी उपकारस्तुती करता. मला तुमचा वीट आलाय, मी डोळे झाकलेत, माझ्या पुढून निघून जा, मी तुमचं ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल प्रियान? परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? ज्याचे अंतःकरण शुद्ध व हात स्वच्छ आहेत. ज्याचे अंतःकरण शुद्ध व ज्याचे हात स्वच्छ आहेत, तो परमेश्वराच्या डोंगरावर चढेल प्रिय. तो परमेश्वराजवळ जाऊ शकेल. ज्याचे हात अशुद्ध आहेत, पापांनी, चोरी मारी, लबाडी करून, खून करून, लुटून जे आलेले आहेत, ते हात परमेश्वराकडे उभे झाल्यास परमेश्वर डोळेच बंद करणार आहे प्रिय. देव त्यांना दोष लावत आहे, तुम्ही प्रार्थना करता, विनवण्या करता, मी तोंड फिरवतो, मी डोळे बंद करतो, मला ते ऐकायचे नाहीयेत, नाही का? तुम्ही सगळ्यांनी केलं असणार आहे आपल्या घरामध्ये प्रेम. जेव्हा आपलं लेकरू पाप करून, चुका करून आमच्याकडे येतं, तू माझ्या समोर येऊ नकोस, माझ्या डोळ्यांसमोर देखील उभा राहू नकोस. अगदी त्याच पद्धतीनं देव म्हणतो, मी डोळे बंद केलेत, निघून जा, मला तुझं ऐकायचं नाहीये, कारण तू तेच करत आहेस जे मला वीट आणणार आणि राग आणणार असं आहे. 16व्या वचनामध्ये काय सांगितलं वाचा? आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दृष्टपण दूर करा, दृष्टपणा करण्याचे सोडून द्या. आमीन. परमेश्वर म्हणतो एवढं सगळं असताना तुम्ही माझ्या समोर येता, अरे बाबांनो तुम्ही स्वतःला शुद्ध करा, स्वतःला धुवा, स्वच्छ असे होऊन माझ्या समोर या, माझ्या डोळ्यासमोर आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा आणि दुष्टपणा करण्याचं सोडून द्या, पापांपासून वळा, शुद्ध व्हा.
पवित्र भावाने पश्चातापपूर्वक अर्पणाने आम्ही त्या अर्पणांचा स्वीकार करेन. त्या कोकऱ्याची, त्या गोऱ्याची वफा मला आवडेल. तुमच्या वेदीवरचा धूप मला सुगंध देईल. जेव्हा तुम्ही अंतःकरण वळवून माझ्याकडे याल तेव्हा शुद्ध व्हा, स्वच्छ व्हा, असं परमेश्वर म्हणतो. प्रियानो, आम्हाला माहिती आहे यशयाच्या 59व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, माझा कान मंद झालेला नाहीये, माझे हात तोकडे झालेले नाहीयेत. मी तुमचं ऐकत का नाहीये? कारण तुमच्या माझ्यामध्ये तुमच्या पापांची आडभिंत आहे. ती भिंत काढा, पाडून टाका आणि माझ्याकडे या. मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. अंतःकरण वळवून माझ्याकडे या, पश्चातापपूर्वक माझ्याकडे या, स्वच्छ व्हा, शुद्ध व्हा आणि मग माझ्याकडे या. म्हणजे मी तुमचा त्या ठिकाणी स्वीकार करेन. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, सरळ मार्गाने चालायला सुरू करा. म्हणजे मी पुन्हा तुम्हाला माझं मूल म्हणेन. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझा ज्येष्ठ पुत्र म्हणेन, तुमचा सन्मान करेन. पुढच्या वचनामध्ये काय सांगितलं? 17व्या वचनामध्ये, चांगले चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवारा घ्या. आमेन. हे मला अपेक्षित आहे. देव म्हणतो तुम्ही हे करणं अपेक्षित आहे. तुम्ही त्याच्या उलट करत आहात. तुम्हाला चांगलं करायला सांगितलंय, तुम्ही दुष्टाईने वागत आहात. तुम्हाला नीतीने वागायला सांगितलंय, तुम्ही पापिष्ट आणि भ्रमिष्ट झालेला आहात. जुलम्याला ताळ्यावर आणायला सांगितलंय, तुम्ही स्वतः जुलूम करणारे आहात. तुम्ही अनाथांचा न्याय करायला सांगितलंय, तुम्ही अनाथांना जाच देता. विधवेचा कैवार घ्यायला सांगितलंय, तुम्ही विधवेची घरं लुटणारे आहात. माझी अपेक्षा हे आहे की तुम्ही हे करावं, परंतु तुम्ही त्याच्या विपरीत करत आहात. परमेश्वराला हेच आवडतं प्रिया. आणि परमेश्वराने हे सांगितलेलं आहे वचनांमध्ये वारंवार की त्याला काय आवडणार आहे. मिखा याचा 6वा अध्याय वचन 8 काय सांगतं? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे, ह्या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? काय मागतो वेगळं परमेश्वर? परमेश्वर म्हणतो तुमची अर्पण मला नको आहेत. नीतीने वागणे, आवडीने दया करणे, परमेश्वरासमोर सरळ मार्गाने चालणे, एवढंच मला हवंय. हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. हे करा, शुद्ध व्हा आणि माझ्याकडे या. मी तुमचा स्वीकार करतो, असं परमेश्वर म्हणतो. जे अन्यायी आहेत, जे जुलमी आहेत, त्यांना तुम्ही ताळ्यावर आणा. जे दुष्कर्म करणार आहेत त्यांना मागे फिरवा. एजेकिएल 33:8-11 मध्ये प्रियांनो आपल्याला वाचायला मिळतं. आपण ते वाचणार नाही, परंतु आपण काय पाहतो त्यामध्ये की जर एखादा पाप मार्गाने चालला असेल, तुम्हाला तो दिसतो तिकडे जातोय, आणि जर तुम्ही त्याला सांगत नाही आहात तर त्याच्या मरणाचा दोषारोप मी तुमच्यावर ठेवेन. किती लोक आहेत आपल्या आजूबाजूला जे पाप मार्गाने चाललेत. आपण तोंड उघडतो का? जाऊ दे, मला काय करायचंय, ती तिच्या पापात, तो तिच्या पापात मरून जाईल, नाही का? नाही, परमेश्वर म्हणतो त्याचा दोषारोप मी तुमच्यावर ठेवेन. पण जर तुम्ही त्याला सांगितलं, तिला सांगितलं, ती वळली, तर तुम्ही जगाल. आणि जरी तुम्ही सांगून ती ऐकली नाही, ती मरेल, परंतु त्याचा न्याय मी तुमच्यावरती मागणार नाही, तुमच्याकडून घेणार नाही. आम्हाला तोंड उघडणं गरजेचं आहे. आम्हाला जुलूम करणाऱ्यांवरती, दुष्कर्म करणाऱ्यांना ताळ्यावर सौम्यतेनं आणणं फार गरजेचं आहे प्रिया. आम्हाला तोंड उघडणं गरजेचं आहे. वास्तविकता आम्ही ते उघडत नाही. आम्ही अनाथ आणि विधवा यांचा कैवार घेत नाही प्रियांनो. हाच आवडीचा उपास आहे परमेश्वराला, नाही का? अन्न त्यागापेक्षा परमेश्वराला हे अधिक आवडतं की तुम्ही विधवा आणि अनाथांचा कैवार घ्यावा. परमेश्वराला ते अधिक संतोषकारक आहे. आणि परमेश्वर म्हणतो जर तुम्ही हे सगळं केलं, जर तुम्ही धुवून शुद्ध झालात, दुष्कर्म, दुष्टपणा स्वतःपासून दूर केलात, चांगलं शिकलात, नीतीने वागलात, जुलम्यांना ताळ्यावर आणलं, अनाथांचा जर न्याय केला, विधवेंचा जर तुम्ही कैवार घेतला, तर या माझ्या जवळ या, मी तुम्हाला धुवून शुद्ध करेन, असं म्हणतो. त्यापूर्वी तुम्ही कितीही घाणेरडी पातकं केलेली असली, कितीही वाईट दुष्कर्म केली असली, तरी परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला धुवून स्वच्छ करीन. एकही डाग तुम्हावरती राहू देणार नाही. तुमच्या सगळ्या पातकांचंही मी क्षमा करेन. पुढच्या वचनामध्ये तो तेच म्हणत आहे. 18 वचन वाचा, काय सांगत आहे?
परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखो सारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजा सारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी निघतील. आमीन. परमेश्वर त्यांना खात्रीने सांगत आहे, घाबरू नका, मार खात बसू नका, या वळा, दुष्कर्म काढून टाका, स्वच्छ व्हा, शुद्ध व्हा. चला आपण युक्तिवाद करूयात. तुम्हाला काय आवडत नाही ते मला सांगा. तुम्हाला माझ्याविषयीच्या काय गाराडे आहेत माझ्यासमोर मांडा. जर तुम्ही त्यात अपयशी झालात तर कबूल करा, तुमची पाप स्वतः पदरी घ्या, मी तुम्हाला त्या सर्व पापांमधून शुद्ध करणार आहे. विचार करू नका तुमची पातकं किती घाणेरडी आहेत. विचार करू नका की तुमचा देव तुम्हाला क्षमा करेल की नाही. विचार हाही करू नका की इतकं भयंकर पाप करून मी परमेश्वराचं मंदिर कसं तोडवू. परमेश्वर म्हणतो, मी तुला आश्वस्त करतो, मी तुला खात्री देतो, कितीही घाण, कितीही लाल तुझी पातकं असली तरी मी शुभ्र लोकरीसारखी आणि पांढऱ्या बर्फासारखी करून टाकेन. आश्वस्त करताय, खात्री देत आहे प्रियानं. तुम्हाला आणि मला सुद्धा खात्री आहे. तो म्हणतो, या बोला तरी, या माझ्याशी युक्तिवाद मांडा तरी, मी तुम्हाला शुद्ध करतोय की नाही हे पहा तरी. अहो तुम्ही गळवांनी भरून गेलात, तुमच्या जखमा पोवळलेल्या ठसठसणाऱ्या आहात, तुम्हाला पट्टी बांधणारं कोणी नाहीये, तुमच्या जखमांवरती गरम तेल लावून ते नरम करणारं कोणी नाहीये, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे यायला धजत नाही आहात. इतकं तुमच्यात पातक आणि बंडखोरी कुठून आलेली आहे. परमेश्वर म्हणतो, या मी तुमची पातकं धुवून शुद्ध करेन, तुमच्या जखमा धुईन, तुमची भग्नहृदयी अंतःकरण मी बरी करीन. पण तुम्ही बोलायला तरी या, प्रार्थना तरी करा माझ्याकडे, मागा तरी माझ्याजवळ, उभे तरी राहा माझ्या पवित्र मंदिरामध्ये, इच्छा तरी व्यक्त करा की देवाने आम्हाला यातून सोडवावं आणि बरं करावं म्हणून. तुम्ही इच्छाही व्यक्त करत नाही आणि तुम्ही माझ्याजवळ येतही नाही. आणि जर येता तर जसं यायला पाहिजे तसं येत नाही. नुसतं माझं अंगण तोडवण्यासाठी रेलचेल करता, बाकी तुमच्याच्याने काहीही होत नाही असं म्हणतो. नव्या करारामध्ये सुद्धा परमेश्वराचं वचन सांगतं की जर आम्ही आपली पापे पदरी घेतली तर तो कसा आहे, तो विश्वसनीय व न्यायी आहे. तो आमच्या सर्व पापांपासून म्हटलेला आहे, तो आमच्या सर्व अनितीपासून आम्हाला शुद्ध करील असं म्हटलेलं आहे. सर्व हा शब्द असता तर काय झालं असतं प्रिय. तो म्हणतो एकही डाग राहू देणार नाही, सगळे पातकं धुवून टाकेन. पण फक्त एक काम करा, पापी आहोत, तुझ्या विरुद्ध काम केलं एवढं कबूल तरी करा. करतच नाहीत तुम्ही. तुम्ही सातत्याने माझा मार खायला त्याच गोष्टी करत असता असं तो म्हणतो. आणि जर तुम्ही हे केलं असं परमेश्वर म्हणतो, तर तो पुढे म्हणतो, तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर तुम्ही भूमीचे उत्तम फळ खाल. जर तुम्ही माझं आज्ञापालन केलं, जर तुम्ही माझं ऐकायला तयार झालात, जर आपली पाप पदरी घेतली, तर ज्या देशात तुम्ही राहतात त्या देशातलं उत्तम फळ खाल असं तो म्हणतो. त्याच्या उलट झालंय. 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, म्हटलेलं आहे, त्यांनी तुमची शेते परके लोक तुम्हा देखत खाऊन टाकत आहेत आणि तुमचा प्रदेश ओसाड झालेला आहे. कुठून खाणार उत्तम फळ? का? कारण देवाने हे लोक त्यांच्यावरती आणलेले आहेत. देवाने या लोकांना त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे प्रिय. का? कारण ते बंडखोरी करतात. देव म्हणतात, या युक्तिवाद करा, क्षमा पावा, मी या सगळ्या लोकांना परत पाठवून देईल. त्याउलट तो म्हणतो, ज्या टोळांनी तुमचं खाल्लंय, चाटून पुसून खाल्लंय, त्यांना मी परत करायला लावीन, तुमची भरपाई करीन. परमेश्वर म्हणतो, तुम्ही या तरी खरं, पण तुम्ही येतच नाही आहात. तुम्ही कसा भूमीचा उत्तम वाटा खाणार? तुमच्या दुष्कर्मांनी तुमच्या भूमीला सुद्धा पिडलेलं आहे, ती शापित झालेली आहे आणि ती काटे कुसळे उगवत आहे. जो देव म्हणतो, मी तुझ्या शत्रू देखत तुला ताट वाढेन, तोच देव पापांमुळं त्यांच्या शत्रूंना त्यांच्यावर सोडत आहे. त्यांची शेत उभ्या उभ्या ते घेऊन चाललेले आहेत आणि त्यांच्या भूमीला जाळून ती ओसाड करून टाकत आहेत. देव म्हणतो, तुम्ही जर माझं ऐकायला तयार झालात ना, मी या सगळ्यांना परत पाठवेन, हे सगळं बंद करीन. तुम्ही जे पिकवत आहात ना,
ते उत्तम पिकेल आणि ते उत्तम ते तुम्ही खाल, तुमची लेकरं बाळं खातील, ते कोणीही चोरून घेणार नाही. आमची परिस्थिती बऱ्याचदा अशी होते, आम्ही कमवतो कमवतो कमवतो, सगळं खाऊन टाकलं जातं, काही उरत नाही, काही पुरत नाही. का? कारण कदाचित आज आम्ही अशा पद्धतीनं देवाचं फक्त मंदिर तुडवतो, फक्त आम्ही परमेश्वरासमोर अर्पण घेऊन उभे राहतो, अंतःकरण मात्र वास्तविकता आमची देवापासून लांब असतात. प्रियांनो, अशी जर परिस्थिती कोणाची असेल तुमच्या माझ्यामध्ये, तर परमेश्वरासमोर पश्चाताप करूया. देव आमंत्रित करत आहे, तो म्हणत आहे की या आपण बुद्धिवाद करूयात, बोलूयात, कबूल करा, पातकं मान्य करा, मी तुम्हाला क्षमा करेन आणि तुमचं उत्पन्न तुम्ही आनंदाने खाल, उत्तम ते खाल, असं म्हटलंय. हालेलुया. शेवटच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 20व्या वचनामध्ये, तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हाला खाऊन टाकेल, कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. आमीन. फिराल तर वाचाल, फिरला नाही तर मी पाठवली तलवार तुम्हाला खाऊन टाकेल, असं तो म्हणतो. बंड कराल तर मार खाल, बंड कराल तर शासन आहे, बंड कराल तर पीडा आहे, टाचेपासून डोक्यापर्यंत गळवांनी भरून जाल, जखमांनी चेचरलेले आणि पोवळलेले असे राहाल, तलवार तुम्हाला खाऊन टाकेल. परमेश्वर दोन्ही गोष्टी सांगत आहे प्रेम. अनुवाद 28 प्रमाणे 1 ते 15 मध्ये तो म्हणतो, आज्ञापालन केलं तर आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठतील, आणि 15 ते 35 मध्ये तो म्हणतो, अवज्ञा केली तर सगळे आजार तुमच्यावरती येतील. अवज्ञा वाईट आहे प्रियांनो, बंडखोरी वाईट आहे, देवाविरुद्ध पातक दुष्कर्म प्रियांनो ही वाईट आहेत, तरी देखील आम्ही ती करतो. होतात, हरकत नाही. परमेश्वरासमोर जाताना आम्ही ती कबूल करून परमेश्वरासमोर क्षमा मागून जाणं गरजेचं आहे. परमेश्वरासमोर भयकंपित अंतःकरणाने उभं राहणं गरजेचं आहे. उद्दामपणे उन्मत्त होऊन परमेश्वराच्या मंदिरामध्ये जर गेलो तर ती मान परमेश्वर मोडून टाकेल प्रियांनो, कारण परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. त्याच्यासमोर ताठा, गर्व आणि अभिमान टिकणार नाहीये. तुम्ही आणि मी युक्तिवाद करून, बुद्धिवाद करून त्याच्याशी जिंकू असं आम्हाला वाटेल का? नाही, तूच हे केलंस, तूच आम्हाला पापात पाडलंस, तूच आमच्यावरती ही येऊ दिलंस, तुझीच लोक आमच्यावरती उठली, असा युक्तिवाद आम्ही करू आणि जिंकू? शक्य नाही प्रियांनो, जिंकणार नाही आम्ही, कारण परमेश्वर कोणालाही मोहात पाडत नाही. आम्ही विश्वासात टिकून राहणं हे गरजेचं आहे, कारण विश्वासाने आमचं व्यक्तिमत्व निखरून येतं प्रियान, परीक्षांनी आमचं व्यक्तिमत्व निखरून येतं. देव करुणे आज या वचनांमध्ये 10 ते 20 या वचनांमध्ये जो दोषारोप या लोकांवरती लावलेला आहे देवाने, त्यापैकी एकही दोषारोप या मंडळीतल्या कोणावरतीही लागू नये. तुम्ही आणि मी जेव्हा जेव्हा मंदिरात जाऊ तेव्हा तेव्हा मान खाली घालून परमेश्वरासमोर जकातदारासारखे उभे राहू आणि देवाला म्हणू की देवा मी पातकी आहे. जेव्हा जेव्हा हात उभे करू तेव्हा आमच्या डोळ्यातून अश्रू येवोत आणि परमेश्वराला म्हणत की देवा आम्ही अमंगळ ओठांचे आहोत, आम्ही अशुद्ध कानांचे आहोत, आम्ही सर्व तोपरी पाप केलेला आहे, परंतु तू कृपाळू परमेश्वर आहेस, आमची पाप आम्ही पदरी घेतो, तो तेव्हा आम्हाला क्षमा करतोस. रडा प्रियांनो, जेणेकरून परमेश्वराला तुमच्या प्रार्थनेच्या वेदीवरून तो धूप हा सुगंधित वाटेल, त्याचा वीट वाटणार नाही. प्रियांनो, जेव्हा सामुदायिक रीतीने तुम्ही रविवारी त्याच्या भक्ती मंदिरी येता तेव्हा ते भक्ती मंदिर फक्त तुडवणारे आणि घाण करणारी त्याची मंडळी ठरणार नाही, तर त्याला आनंद देणारी तुम्ही आणि मी मंडळी ठरू. प्रिया, का आम्हाला त्याची भक्ती आराधना कोरडी आणि शुष्क वाटते? का आम्ही गळून जातो आणि थकून जातो प्रियांनो? का आमची अंतःकरण उल्हासित आणि उत्साही होत नाहीत? का आमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागत नाहीत? का आम्ही रोमांचित होऊन परमेश्वरासमोरून प्रकटीकरण घेऊन येत नाही प्रियांनो? का? कारण आम्ही शुद्धच होत नाही, आम्ही पवित्रच होत नाही. आम्ही मार खायच्या हेतूने जातो, आम्ही पडून येतो, ओसाड होतो, आमची भूमी शापित होते, आमचं उत्पन्न दुसरे खाऊन टाकतात आणि आम्ही परमेश्वराविरुद्ध कुरकुर करत पुवळांनी भरलेल्या त्या जखमांनी परमेश्वरासमोर उभे राहतो. प्रिय, देवाच्या लोकांची हीच दुर्दशा झाली आहे प्रिय. बहुतांश मंडळांमध्ये हीच परिस्थिती आहे प्रिय. तुम्हाला आणि मला यातून जर वेगळे व्हायचं आहे तर पश्चातापपूर्वक हे वर्ष जगूयात, प्रार्थनापूर्वक हे वर्ष जगूयात प्रियांनो. परमेश्वरला जे आवडतं ते करण्याचा कसोशीने प्रयत्न करूयात. आपल्या दुष्टाईपासून, दुष्कर्मांपासून फिरूयात.
जरी चुकून माकून पाप झालं, तातडीने परमेश्वराजवळ जाऊन गुडघ्यावर बसून ते क्षमा मागूयात. ढिटाईने आपल्यापैकी एकही हात वर करू नये प्रियांनी. या वर्षामध्ये एक मात्र कसोशीने जपूयात. या प्रार्थनेमध्ये हे वचन ऐकणारा एकही जण पाप करून धिटाईने परमेश्वराची उपकारस्तुती करायला उभा राहू नये. जर तो उभा राहील तर परमेश्वर त्याच्यावर डोळे झाकील, त्याचा मुखप्रकाश आम्हावर पडणार नाही. प्रिया, हे समजून घ्या. देव करो आणि हे वचन परमेश्वर आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. उद्या 21 ते 31 या वचनांचा अभ्यास करूयात. सरासरी मला असं वाटतं की 3 दिवस एक अध्याय पूर्ण करायला लागतील, कारण सर्व अध्यायांमध्ये जवळपास 35 ते 40 वचनं आहेत. एखादा अध्याय थोडाफार मोठा कमी जास्त आहे, परंतु 3 दिवसाच्या या फरकाने जर धरलं तर 66 अध्याय पूर्ण करायला आपल्याला साधारणतः 150 दिवस लागतील. 5-1 महिन्यांमध्ये हे पवित्र शास्त्र आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. जे तुम्ही सहभागी होतात, एकही दिवस खंड पडू देऊ नका. स्वतः करार करा परमेश्वराशी की मी रोज काहीही होऊ दे, प्रवासात असेल, कुठेही असेल, मी परमेश्वराचं वचन ऐकणार म्हणजे ऐकणार, कारण त्या दिवशी परमेश्वर तुमच्याशी बोलेल. प्रिय, शत्रू सैतान आम्हाला गुंतवून टाकेल, शत्रू सैतान आम्हाला व्यस्त करेल, परंतु जेव्हा आम्ही करारबद्ध होतो ना, परमेश्वराचा आत्मा आपल्याशी बोलतो. हालेलुया. पुढील वेळात संचालकांच्या हाती. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर सुंदरसं वचन तुमच्या माझ्याकडे आलेलं आहे प्रियांनो, की यशया संदेशाद्वारे जे देवाचा आत्मा तुम्हाला मला बोलवत आहे की कदाचित खरोखर तुम्ही आणि मी सुद्धा गर्दी करून देवाची मंदिरं देवाच्या इच्छेविरुद्ध तुडवली असतील. आज रात्री आपण सर्वजण देवाचे लोक म्हणून पश्चाताप करूया, कारण आज तुम्ही आणि मी ते पित्याचं अंतःकरण शिकलेलो आहोत की परमेश्वर तुम्हाला मला परत बोलवत आहे. तो म्हणत आहे, या बुद्धिवाद करा. आपली पातकं खरोखर इतकी घाणेरडी, अमंगळ, लाखेसारखी लाल जरी असली तरी त्याच्या प्रिय पुत्राच्या रक्ताने धुवून तो आपणास शुद्ध करावयास तयार आहे. आपण त्या पश्चाताप बुद्धीने देवाकडे जाऊया. आणि जसं आपल्या बंधूंनी सांगितलं प्रियांनो, देवाच्या आत्म्याने सुचवलेलं आहे, देवाची योजना आहे आणि ती परिपूर्ण आहे की आपण ह्या पुस्तकाचा अभ्यास सुरू केलेला आहे. खरोखर तुम्ही प्रत्येक जण एकही दिवस न चुकवता आपण एकमेकांसाठी सर्वांसाठी प्रार्थना करूया की आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये बसू आणि देवाचा आत्मा, देव आपणाशी काय बोलत आहे ते रोज आणि रोज ऐकत राहू आणि त्याप्रमाणे आपण वागूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण त्याच्याकडे वळूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊन आपण समाप्ती करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करू तसेच तू आमच्या मनात सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझा सांभाळ, आयुष्यभर राखीता हालेलुया. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord सर्वांना. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.